घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगीन आनंद पूजेन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता चक्ता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या दैवं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पया अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायक चंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे गणपती बाप्पा मोरया मोरया. काय झांजा बिंजा नको, आरती कशी असायला पाहिजे? अलंकार पल्लवी इकडे या. हे आपल्या सोसायटीचे माजी सेक्रेटरी मिस्टर मडके. नमस्कार काका. शुभम भवतु, गॉड ब्लेस यू. गोटे, मी सांगितलेलं आहे अजिबात मोठ्याने आवाज करायचा नाही. जरा जरी आवाज झाला ना तरी मी थेट पोलिसांना फोन करीन. हे झिपऱ्या, हा या अशा पोरांना सांगून ठेवा. काका मी काय म्हणते, काय आपल्या सोसायटीतली पोरं चांगली आहेत, थोडा वेळ गाणी लावतात, पण कमाला म्हणजे चांगली गाणी लावतात. मला चालणार नाही. ध्वनी प्रदूषण होता कामा नये. उत्सवाच्या नावाखाली हा जो काही गोंधळ चालतो ना तो थांबवलाच पाहिजे. कळलं काय झिपऱ्या? हा, नाहीतर मी केसेस करणार म्हणजे करणार. मग मला बोलू नका कोणी. हा काका मला एक डाऊट होता. काय? आमच्या घराच्या खिडकीवर ना कावळे येऊन बसतात सारखे आणि खूप आवाज करतात. तो काव 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 आपलं. अहो दुपारची झोप लागत नाही आम्हाला. त्यांच्यावर काही कारवाई होईल का? आता कावळ्यांवर कशी कारवाई करायची? हा मग काका आपल्या सोसायटीतल्या मुलांवर कारवाई करायचं कसं काय म्हणताय तुम्ही? कारण हे माझा ऐकत नाही. मी सांगितलेलं होतं स्पीकर लावायचे नाही. मी बघतो ना कोण रे स्पीकर मागवलेला आहे आता. घ्या पालथ्या मडक्यावर पाणी. हे मडके काकांना असेच किरकिर करत असतात सारखे. पिंगळे काय सांगत होतो मी, आमच्या वेळेला असले धंदे करू दिले नाहीत मी. एक एक पैशाचा हिशोब ठेवायचो ना. मी वर गेल्यावर सुद्धा यांनी हिशोब लावला ना तरी सुद्धा एक एक पै इकडची झालेली तिकडे कळणार नाही. माहितीये? हे खरं आहे. मडके काका, तुम्ही तुम्ही सेक्रेटरी असताना कधी पैसे खाल्लेच नाहीत. हे असं इतका वेळा सांगताना की तुम्ही पैसे खाल्ले असते तरी चाललं असतं असं वाटतं. पिंगळे हे तू बोलतोय? अहो तुम्ही माझं पूर्ण ऐकूनच घेत नाही. मी नाही, ते जोशी बोलत होते. जोशी? अरे त्या जोशाची बायको त्याला 2 वेळेला खाऊ घालत नाही आणि तो पैसे खाण्यावर बोलणार? पिंगळे तू सांग, आमच्या वेळेला कसा गणपती यायचा? कसा गणपती यायचा? अरे बाप्पाला सुद्धा वाटावसाला यावं तर सिंधू सोसायटी अशी बडदास्त ठेवायचं. कसले काय ते कळत नाही की तुम्ही सेक्रेटरी असताना गणपती अगदी जोशात साजरा करायचा, डीजे लावायचा. पण मग आताच काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आवाज नको, कार्यक्रम नको. तुम्ही ना आता बदललाय. हे तुम्ही बोलताय? अहो तुम्ही माझं पूर्ण ऐकूनच घेत नाही. मी नाही, त्या चव्हाण काकू सांगत होते. अरे सोड, ती चव्हाणीन 12 वर्षात आकाशकंदील बदलत. ती मी बदलल्याबद्दल बोलणार आहे? पिंगळे मी बदल नाही, हे लोक जे आहेत ना ते बिघडलेले आहेत. अरे लाखो रुपये गोळा करायचे धांगडधिंगा घालायला. आणि पैशाचे हिशोब कोण देणार पिंगळे? कोण देणार? अरे देवाच्या कामात तरी प्रामाणिकपणा पाहिजे की नको? खरंय खरंय. आणि माझ्या वेळेला मी किती मोठी मोठी माणसं आणायचो प्रमुख पाहुणे म्हणून. यांनी आणला एक तरी नाव घेण्यासारखा माणूस आणला का यांनी मला सांग. नाही ते आणायचं ठरवता, पण तुम्ही आडकाठी आणता. हे तू म्हणतोस पिंगळे? अहो मी नाही, मग ते गणोरे सांगत होते. गणोरे? अरे तो 1 नंबर लुच्चा आहे माणूस गणोरे. तू मला नको सांगूस त्याचं. तो 1 पाहुणा आणायचा आणि 2 पाहुण्यांचे पैसे घ्यायचा. माहितीये तुला? काकू 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 मुद्दा हा आहे की आपल्या सोसायटीमध्ये निदान देवाच्या नावाने वाद नको.
पोरं तरुण आहेत, ऐकणार नाहीत. ती त्या मडकेला बरोबर धडा शिकवणार. अरे पण मी काय म्हणतो, ही काय पद्धत झाली? त्याच्या खिडकीमध्ये हे एवढे मोठे मोठे स्पीकर लावलेत. त्याचा काय त्याला त्रास होणार नाही? आणि तो असा काही गप्प बसणार नाही. तो राडा होणारच, पोलीस येणार. काय होईल ते माहित नाही, पण दरवर्षी पोलिसात जाऊन कंप्लेंट करतात ना, ते बंद होईल. बरं, बाकी लोकांसारखे आम्ही काही सिनेमाची गाणी लावून ठेवत नाही, तरी यांचा प्रॉब्लेम. आमचं ढोल ताशा पथक ना त्यांच्यामुळे बंद झालं, नाही तर आमचा चांगला दुसरा तिसरा नंबर असायचा. अरे नाहीतर काय यार, आम्ही रोज मैदानात जाऊन प्रॅक्टिस करायचो. अरे तेही यांना सहन झालं नाही. मी सांगतो, ते आजही ना तयारीतच असत. बरं मला एक सांग, तुम्ही आमच्या बाजूने आहात की त्यांच्या बाजूने? नाही म्हणजे तुम्हाला काही आवाजाचा प्रॉब्लेम वगैरे नाही ना? बाई, आयुष्यात मोठं व्हायचं असेल ना तर आपलं नाव गाजवता आलं पाहिजे. आणि गाजवता त्यालाच येतं ज्याला वाजवता येतं. अंगात रिदम पाहिजे भाई, नाही तर मजा नाही. आज संध्याकाळी मी पण येतो तुमच्या बरोबर वाजवायला. काय? आणि फक्त मीच नाही, माझी बायको पण. काय बोलतो? अरे मग तर धमालच येईल. अहो काय गणेशोत्सव होता आमच्या काळी. एकाहून एक नाटकं सादर व्हायची. ढोल पथक, लेझिम पथक, मेळे. पण आत्ताही पोरांना उत्साह आहे बरं. पण तुम्ही आडकाठी आणता, तुम्हाला ना बघवत नाही. पिंगळे, जाधव म्हणत होता. जाधवचं काय जातं बोलायला. तुम्हाला सांगतो, 2012 साली मी कोषाध्यक्ष होतो, तर जाधवनी 100 रुपये वर्गणी दिली होती. 10-10च्या 10 नोटा, त्यातली एक फाटकी. 10 दिवस त्याच्या घरी चक्रा घालत होतो. नोट बदलून घ्या. हो मग शेवटी विसर्जनाच्या दिवशी बदलूनच घेतली. हिशोब चोख ठेवतो ना आपण. या गोटे या, बसा बसा. आपल्या सोसायटीत एक नवीन जोडपं आलंय ना, अलंकार आणि पल्लवी. त्यांनी काही मुलांना एकत्र केले आणि रात्री 9 वाजता ते ढोल ताशे वाजवणार आहेत. मोरे, बघून या जरा. हॅलो. हा गोटे, त्यांना म्हणाव माझी इथल्या PSI शी ओळख आहे, सगळ्यांना आत टाकीन मी. हा, मडके म्हणतात मला, मडके. मग बोलू नका आमच्या मुलाला का आत टाकलं म्हणून. मला जे काही समजलं ते मी आपलं तुम्हाला सांगितलं. पण पोरांना एकदा वाजू द्यायला काय हरकत आहे? पिंगळे, हेही जाधव म्हणत होता. जाधवचं काय जातं, कानाचं मशीन काढून ठेवलं की संपलं. कानाशी ढोल ताशे वाजवले तरी त्यांना ऐकू जात नाही, पण आम्हाला त्रास होतो ना. त्यांनी आता जरा आवाज करू दे. कशी अद्दल घडवतो ना ते बघा तुम्ही फक्त आता. हा, सुरुवात केली, बोर्ड लावला. असं चला चला. काय लिहिलंय ना ते एकदा मला स्वतःच्या डोळ्यांनी वाचू दे. हो. मग बघतो मी एकेकाकडे. हा, आम्ही आहोत म्हणू इथं अजून. हो. चला वा घरी, अभ्यास करा सगळे जाऊन. सार्वजनिक मिरवणुकीसाठी सराव करायला इच्छुक असलेल्यांनी जमावे. होईल रात्री. हे काय आहे हे? काका, काय मला जरा बोलायचंय तुमच्याशी. बोला. जरा 1 मिनिट येता का? बोला. काका, ती मुलं ढोल ताशा पथकात भाग घेत आहेत. त्यांना सराव करायला रोज रोज वेळ मिळणार नाही. आजचा 1 दिवस ते सराव करतील, पुन्हा कोणालाही त्रास देणार नाही. पण आपल्या देशाला ढोल ताशाची गरज आहे का विकासाची? दळणवळणाची अत्याधुनिक साधनं अजून आली नाहीयेत. तंत्रज्ञानात अजून भरपूर प्रगती व्हायची आपली. तिकडे लक्ष द्यायचं का ढोल ताशे वाजवायचे? हाव पण काका, ढोल वाजवणारी मुलं काय आयुष्यभर ढोलच वाजवतात का? हाव, वर्षभर त्यांची त्यांची कामं करतात ते. मग तीच करायची. अजून कशात काही प्रगती नाही आणि ढोल ताशे कसले बडवता? ढोल वाजवल्याने प्रगती होत नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? एखादा चांगला ढोल वाजवणारा, एखादा चांगली सनई वाजवणारा किंवा चांगली बासरी वाजवणारा जगभरात प्रसिद्ध होऊ शकत नाही? हो, होऊ शकतो ना. करोडोत असतो एखादा बिस्मिल्ला खान. हे बघा, सचिन तेंडुलकर, धोनी, हे पण करोडोत एखादेच होते. पण म्हणून काय मुलांचं क्रिकेट खेळणं बंद करून टाकायचं का आपण? पण ती मुलं आवाज करतात, तो मला सहन होत नाही. मडके काका, तुम्हाला गॅसचा त्रास आहे ना? हो. तुम्ही बागेत जाता चालायला,
तेव्हा कोण तुम्हाला असं म्हणतं का आवाज सहन होत नाही, आम्हाला आवडत नाही वगैरे? सगळे तुम्हाला सहन करून घेतात ना. अहो तो आजार आहे. आणि ही आवड आहे. जसं लोक तुमचा आजार समजून घेतात तसं तुम्ही त्यांची आवडही समजून घेतली पाहिजे. पिंगळे, तुम्ही सांगा हिला, ती मुलं किती डोकं दुखवतात ना ते सांगा. खरंय खरंय. काय खरंय काका, रोज रोज सराव करत नाहीत ते. रोज रोज त्यांना वेळही मिळत नाही. आजचा एकच दिवस तर सराव करतील. आपण असा प्रत्येक गोष्टीला विरोध करत राहिलो तर आपली अशी एकही गोष्ट उरणार आहे का आपल्याकडे? हे बघा, मला विनाकारण वाद घालायचा नाही, पण सगळ्या पेपरमध्ये टीव्हीवर ध्वनी प्रदूषणाच्या जाहिराती असतात. अहो पण एकाच तर दिवसाचा प्रश्न आहे. हो पिंगळे, मी नाही या म्हणताय. चालणार नाही. मी ढोल वाजवू देणार नाही. मडके काका, ढोल तर वाजणारच. कसं आहे, आवाज कमी असला तरी चालेल, उत्साह पाहिजे. अपना स्पीकर नहीं, अपना जिगरा बड़ा होना चाहिए दोस्त. हाँ काय हाँ? ए मी मराठी, उगाच्या उगाच फिल्मी डायलॉग मारू नकोस. आपण काय पोरांना रोज रोज आवाज करायला प्रोत्साहन देत नाही होत. फक्त त्या मडके काकांना जरा ताळ्यावर आणू. नाही तर काय. अरे प्रत्येक सोसायटीमध्ये ना असा एक नमुना असतो. गणपती समोर ते करायचं नाही, गणपती समोर हे करायचं नाही. अरे तुमच्यापेक्षा ना गणपती बाप्पावर आम्ही जास्त प्रेम करतो. आम्ही कशाला त्याच्या पुढे काही करू? कसं असतं, या वाकड्या लोकांना सरळ करण्यासाठी आपल्याला जरासं वाकडं व्हायला लागतं. अरे पण त्यांनी रात्री पोलिसांना बोलवलं तर? घाबरायचं नाही, कला दाखवायची आपली त्यांना. आणि पोलिसांनी आपल्याला उचलून नेलं तर? गैरसमज, हेच 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 गैरसमज. अरे पोलीस आपल्याला उचलून नाही नेत, ते आपली कॉलर पकडून नेतात. अरे मग तीच कॉलर फाडतात ना नंतर. अरे तुम्ही काही चूक केली तरच. पण आपण रात्री ढोल ताशे वाजवणार ना, वाजवायचेच. फक्त आवाज इथे नाही, इथे भिडला पाहिजे. आणि आवाज असा असेल जो आपली सोसायटी कायम लक्षात ठेवेल. सगळी पोरं तयार आहेत ना? अहो पोरच काय, म्हातारी माणसं सुद्धा आमच्या सोबत. तुम्ही फक्त सांगा काय करायचं आहे, मग बघा आम्ही काय करून दाखवतो ते. हे बघ, हे खूप अवघड आहे. सहन करायची ताकद पाहिजे. आम्ही ठरवलंय, यावर्षी जे होईल ते होईल, पण करून दाखवायचं. माघार नाही घ्यायची. खूप हाल होऊ शकतात, कसा बसू शकतो, तेव्हा सहन करायची ताकद असेल तरच हो म्हणा. नाही, तुम्ही विश्वास ठेवा. आम्ही ठरवलं आमच्या सोसायटीतल्या मुलांची ताकद दाखवूनच द्यायची. पुन्हा कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे आमच्या विरुद्ध तक्रार करायची. ठीक आहे, मी आहे तुमच्यासोबत. थँक्यू. मी उद्या ठीक 8 वाजता येणार. सगळी पोरं तयार पाहिजेत. हो हो हो. उशीर चालणार नाही. नाही होणार. ठीक 8 वाजता. थँक्यू. चला रे, ढोल घेऊन या. चला असंच बाहेर जाऊ, बाहेर वाजवू. चला.
हॅलो हॅलो. हा डोके साहेब. डोके नाही, मालुसरे बोलतोय. लवकर या, कार्यक्रमाला सुरुवात होती. आज पकडाच त्यांना. आज आलाय त्यांना. मी सक्त ताकीद देऊन सुद्धा ढोल वाजवायची यांची हिंमतच कशी होते. अजून 10 कुठे वाजलेत? अहो ते बरोबर आहे, पण ध्वनी प्रदूषणाचं काय? आम्ही सामान्य माणसांनी जगायचं की नाही? बरं येतो मी. तुम्ही काय एडे समजलेत आम्हाला? पोलिसांची चेष्टा करता? तसं नाही हो. आता मला काय माहिती आहे ढोल ताशा वाजवणार नाहीत म्हणून? माहिती करून घ्यायची आणि मग फोन करायचा ना. उगाच आमचा टाइम फुकट गेलात. सोसायटीमध्ये जरा गोष्टीवर लक्ष ठेवत जावा. काय चाललंय तुमचं? हा काय चाललंय? आपल्या सोसायटीच्या मंडळाकडून या वर्षी आम्ही सगळे विसर्जनाच्या मिरवणुकीत ट्रॅफिक कंट्रोल करणार आहोत. त्याची ही ट्रेनिंग. अरे पण तुम्ही ढोल ताशे वाजवणार होतात ना? काका तुमचा प्रॉब्लेम काय? तक्रार करण्याआधी नीट समजून तरी घ्या. हे दावे असावेत पण सणासुदीत नसावेत. एरवी सगळ्यांना एकत्र यायला जमत नाही. सणाच्या निमित्तानं सगळे एकत्र येत आहेत. पण तुम्ही असं खुंचीपणानं वागणार असाल तर सोसायटीला काय अर्थ आहे? अरे तसं नाहीये. पण काय पण तुम्हाला तक्रार करता येत नाही एवढंच ना? हो मडके काका, सोसायटीतला कुठलाही उत्सव हा सगळ्यांना एकत्र येण्यासाठी असतो, वाद घालण्यासाठी नाही हो. मडके अहो प्रत्येक वेळेस जर आपणच पुढे पुढे केलं तर ही मुलं कधी शिकणार? अहो त्यांनाही जरा नियोजन करू द्या. चुकतील पण शिकतील. हो हे बघा, तुम्ही आयुष्यभर सेक्रेटरी पदी राहू शकत नाही. तुमचं सेक्रेटरी पद गेलं म्हणून लोकांवर सूड गवत आहे. पिंगळे हे तू. हे मीच बोलतोय, दुसरं कोणी बोलत नाहीये. हे बघा, आता सगळा राग विसरा आणि आमच्यात सामील व्हा. अरे मी तुमच्यापैकीच आहे, मला काय अडचण आहे. पण हिशोबाचं काय? किती पैसे खर्च झाले हे कोण बघणार आहे? सांगा बघू तुम्ही. हा हे काय डेकोरेशन आहे? 2-2.5 लाख रुपये जमलेत आणि इथे 10,000चा सुद्धा खर्च दिसत नाहीये. हे कोण विचारणार आहे? हे कोण विचारणार आहे तुमच्यापैकी? हे दोघं आपल्या सोसायटीत आले आणि हा एवढा मोठा घोटाळा झालेला आहे. बाकीचा पैसा गेला कुठे? बाकीचा पैसा गेला कुठे? 2-2.5 लाख गेले कुठे? हा कुठे गेले एवढे पैसे?